हे गाईज पनीर बघू शकता तुम्ही. त्याला मसाला लावून मी एअर फ्रायमध्ये टाकलं होतं साधारण 3 मिनटासाठी. आत्ता मी काय करणार आहे, याला प्रत्येक पीसेस आहेत ना पलटी करून आहे ना त्याला ऑइलने थोडंसं मॅश करणार आहे, जेणेकरून नेक्स्ट साईडला त्याच्या थोडंसं ऑइल पण लागेल आणि ते शिजेल पण. सो अशा पद्धतीनं आपण पनीर टिक्का करत आहोत. ओके, सो माझ्याकडे हा ब्रश आहे, तुम्ही मार्केटमध्ये घेऊ शकता. सो अशा पद्धतीने इच साईड आपण आहे ना त्याला ब्रशने थोडा मॅश करू, जेणेकरून हे चांगलं शिजेल. एअर फ्रायरमध्ये चांगलं शिजेल. तर अशा पद्धतीने आपण ते ब्रश लावलेला आहे. ठीक आहे. तर हे बघू शकता, मी पुन्हा साईड चेंज करून पनीरला आहे ना पुन्हा एअर फ्रायरमध्ये पाठवलेलं आहे. सध्या माझ्या हा फिलिप्सचा मिल्टनचा एअर फ्रायर आहे. सो आपण त्याला इवन आतमध्ये काय कसं शिजतं ते पण बघू शकतो. त्याला ग्लास आहे. सो अशा पद्धतीने आपण 180 टेम्परेचरला मी लावलेलं आहे त्याला. आणि टोटल माझ्याकडे ना 8 मिनटं होते, त्यातल्या तर 3 मिनटं वाटते. सो मस्तपैकी छान मी पनीर टिक्का बनवतो. तर हे बघू शकता, पनीर टिक्का झालेला आहे. सो पीस जर बघितला आपण खूप छान असं पद्धतीनं फ्राय झालेलं आहे. त्याला मसाल्याला आतून लागलेला थांबा. सो अशा पद्धतीने त्याला माउथ स्टिक असतात ना, त्यांनी मी थोडं हे गॅसवरती आहे ना भाजून घ्यायचं, जेणेकरून हे मस्त क्रिस्पी पण होऊन जाईल. सो आपल्याला अशा स्टिक्स अवेलेबल आहेत. सो त्या घ्यायच्या, त्याला लावून द्यायचं. सो एका स्टिकमध्ये साधारण 3 बसतातच. सो हे बघा, अशा प्रकारे ते स्टिकने ना त्याला 3 पनीर आपण त्याच्यात टाकलेलं आहे. सो प्रत्येक स्टिक आहे ना सो थोडंसं ह्याला गॅसवरती आहे अशा पद्धतीनं थोडंसं भाजून घ्यायचं, जेणेकरून पनीर कडक होईल.